कोड क्रमांक 36 परीक्षकांसाठी कोड क्रमांक 36 ची वेळ सुरू होते आता. याच विश्वास जखडलेल्या स्त्रियांना बाहेर काढण्याचा
एकदा शाळेत शिकवायला जात असताना एका नराच्या मडकीची वाट ठरली. सावित्रीच्या अंगावर हात टाकला आणि तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. पण सावित्री डगमगली नाही. त्या नराधमाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढून सावित्रीने सर्वांसमोर त्याला धडा शिकवला. आणि म्हणूनच माझ्या माय बहिणीला सांगावंसं वाटतं, शिक बाई शिक, आता तरी शिक, सावित्रीचे थोर धडे गिरवायला शिक. बालविधवा आणि सतीचा कलंक मातीचा ओढला जातीचा. गुंतले सनातनी पाप, वाढले प्रेमरूपी रोग, अनाथाचे ते माय बाप, उजी जीजी, अनाथाचे ते माय बाप, उजी जीजी, अनाथाचे ते माय बाप, उजी जीजी. सभाजन हो, सावित्रीबाई फुल्यांचा तुम्हा सर्वांना ज्ञात असणारा जीवनपट सांगण्याचा माझा उद्देश नाही, तर तिच्या कर्तृत्वाची जाणीव करून देण्याचा हा छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे. इथे बसलेल्या स्त्रियांच्या वतीनं आज मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा वाटतो. या समाजानं, या संस्कृतीनं आम्हाला काय दिलं? स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असं तिचं उदात्तीकरण केलं. स्त्रीला पत्नी स्वरूप दिलं, माता स्वरूप दिलं. अहो इतकंच काय, तिला अक्षरशः देवस्वरूपही बहाल केलं. पण हे देवस्वरूप बहाल करत असताना तिला साधं मानवतेचं स्वरूप का दिलं गेलं नाही? बायची मॅडम झाली म्हणून स्त्रियांचे प्रश्न सुटले नाहीत. संघर्ष अस्तित्वाचा अटळ आहे. जो चलाते हैं उनकी ही चलती है, जो चलाते हैं उनकी ही चलती है. धुआं जहां निकलता है वही तो जलती है. बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते. बगावत करते तो माँ कसम इतिहास बदल देते. हम बगावत करते नहीं, यही तो हमारी गलती है, यही तो हमारी गलती है. सावित्रीचे करा स्मरण, सावित्रीचे करा स्मरण, सावित्रीचे करा स्मरण, भावे स्फुरण उठवरण. स्त्रियांची शक्तियता सांगा, स्त्रियांची शक्तियता सांगा, अन्यायी परंपरा टाका, अन्यायी परंपरा टाका. वाहू द्या करुण ज्ञान गंगा, जी जी जी, वाहू द्या करुण ज्ञान गंगा, जी जी जी, वाहू द्या करुण ज्ञान गंगा, जी जी जी. सभाजन हो, ज्या स्त्रीमुळे आज मी इथे उभी राहून पोटागाचं धाडस करू शकले, अशा परमश्री, अशा युगल स्त्री, अशा खरोखर विद्येच्या देवी, अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांना या शाहिराचा क्रांतिकारी मानाचा मुद्रा.